आपण आज या ठिकाणी खरं तर अदानी हटाव आणि सह्याद्री बचाव या समितीची स्थापना झाली। त्या समितीचा अध्यक्ष या नात्यानं आम्ही आता तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आणि आता आम्ही या ठिकाणी वत्तूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असल्यामुळं या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी खरं तर आम्ही आलेलो आहोत। या ठिकाणी PI साहेबांना फोन केला, ते पुण्याला मीटिंगला आहेत। त्यांनी सांगितलं आमने साहेब या ठिकाणी आहेत, तुम्ही त्याचा निवेदन तिकडे द्या। खरं तर आमचे मित्र आणि या विभागाचं ज्या विभागामध्ये खरं तर आंदोलन होणार आहे ते आमचे मित्र कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्य माझी मी म्हणणार नाही, त्यांना आजही म्हणलं तरी चालेल आणि माझीही म्हणलं चालेल, अंकुश शेठ आमले साहेब असतील, त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा परिषद सदस्य सोनाबाई दाभाडे आहेत, त्याचप्रमाणे आमच्या पंचायत समितीच्या सदस्य अशा डावकर आहेत, आमच्या सरपंच संघटनेचे अध्यक्ष गोविंदराव साबळे आहेत, त्याचप्रमाणे आमच्या नीताताई कारभार खरं तर हडसर गावच्या सरपंच आहेत, त्याचप्रमाणे लोकनियुक्त सरपंच बाळूआप्पा केदार आहेत, दुसरे लोकनियुक्त सरपंच काठेसाहेब आहेत, त्याचप्रमाणे त्याचा अध्यक्ष खरं तर राहुल गुटे आहेत, लोकनियुक्त सरपंच खरं तर दीपक आनाजी गुटे, त्याचप्रमाणे खामगावचे खरं तर सरपंच आमचे मित्र अमोल आहेर, त्याचप्रमाणे कैलास डावकर आणि सगळी मंडळी आम्ही या ठिकाणी युजूट आमचे आहेत। आमचे खरं तर डिंगोरे गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव, खरं तर अजून या ठिकाणी आम्ही सगळी मंडळी खरं तर या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। साहेब आमचं तुम्ही आता नाही नाचायला माहीत नाही, परंतु हे आमचं आंदोलन हे वेगळं वेगळं आहे। खरं तर 650 एकर जमीन या प्रकल्पामध्ये येते आंदोलन, आणि म्हणून आम्ही काल भोरंडाला गेलतो, त्या लोकांना नोटीसही नाही, पुढे प्रकल्प त्यांना माहीतच नाही। मी काल जागृती केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आम्ही भोरंडाला गेलो, पाहणी केली। भोरंडाला सुद्धा 450 एकर जमीन अंकुशेर जाते, आपल्याकडे 160 एकर, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 600-650 एकर जमीन काटेसाहेब त्या ठिकाणी जाते, आणि हे आंदोलन एवढं तीव्र आहे। आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं याच्यामध्ये निवेदनामध्ये जिल्हा परिषद सदस्य माहिती अमोल लांडे आहेत, पंचायत समितीच्या त्या ठिकाणी करता अश्विनी केदारे आहेत, आमच्या पंचायत समितीच्या खरं तर या ठिकाणी अमलेताई आहेत, अशी सगळी माणसं आम्ही त्या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात आंदोलन करून या आंदोलनाच्या जरी माझं नेतृत्वाखाली आहे तरी या आंदोलनाचे प्रमुख खरं तर अतुल शेठ बेनके साहेब सुद्धा याच्यामध्ये आहेत, त्यांची सुद्धा याच्यामध्ये बेनके साहेबाची सही आहे। त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्यातील सगळ्या संघटना, सर्व आजी माजी सरपंच, सर्व आजी माजी पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, म्हणजे हे काय एका पक्षाचं नाही, हे सर्व जुन्नर तालुक्यातील सर्व जाती धर्मांचं हे आंदोलन आहे। हे नुसतं आदिवासींसाठी नाही, जरी आता ही 17 ग्रामपंचायतीला नोटीस आहेत तरी हे जुन्नर काय या 17 ग्रामपंचायत सोडल्या तर याचा परिणाम संपूर्ण पूर्व भागावर होणार आहे। कारण ज्या टायमाला माणिकडोह धरणाचं पाणी, पिंपळगाव पाणी त्या प्रकल्पाला वापरलं जाईल, त्या टायमाला आपल्या उसाला शेतीला पाणी बंधनकारक राहील अशा प्रकारचं, त्यासाठी हा एक इशारा आहे साहेब आमचा। तुम्ही पण जरी प्यायचा असाल तरी तुम्ही बी खरं तर या ठिकाणी एक जबाबदार अधिकारी, शेतकऱ्याचा पोरगा म्हणून आम्ही तुम्हाला निवेदन देणार आहेत। बांबळे साहेब इकडे या, पोलिसांना माझी सक्त ताकीद आहे, आम्ही हे निवेदन शांततेमध्ये करणार आहे। पोलीस परिषदेचं आम्हाला सहकार्य पाहिजे, आणि या आंदोलनाची दिशा अशी आहे का त्या ठिकाणी आम्ही मुकी जनावरं आणणार आहे, म्हणजे आमची जनावरं कुठे ठेवणार आम्ही, आंदोलनाला आमच्या लिमिट नाही। मग म्हशी असतील, दुधाच्या गाया असतील, शेळ्या असतील, कोंबड्या असतील, बकऱ्या असतील, हे सगळं आम्ही त्या ठिकाणी आंदोलनासाठी आणणार आहेत, आणि रस्त्यावरती लोकांच्या खुट्या ठोकून आम्ही त्या म्हशी तिथे बांधणार आहेत, आणि आम्ही आमचे टोणगे पण आणणार आहे, म्हणजे अदानीला कळलं पाहिजे का हे टोणगे कशाला आणलेत, आणि त्या टोणग्यावरती आम्ही नाव लिहिणार आहे, अदानी हटाव आणि सह्याद्री बचाव, अशा प्रकारचं हे वेगळं आगळं अनोखं म्हणजे वेगळं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करणार आहेत। त्या ठिकाणी या डिंगोरे उदापूरच्या आधीमध्ये असल्यामुळं अंकुश शेटवरती फार मोठी जबाबदारी आहे। तुम्ही बोलले गाढवा पण आणणार आहेत, गाढवा पण आम्ही आणणार आहेत, म्हणजे दखल झाली पाहिजे। एकतर आम्ही जमिनीमध्ये बुडालोय, आम्हाला वर डोंगर उचकले, आणि तिथूनही आता डोंगरावर आम्हाला कुठं उचकायचं, परत धरणात बुडून मारायचं का, आणि आमचं आंदोलन एवढं तीव्र राहणार आहे। त्या ठिकाणी ती अदानीची माणसं आली, तिथं पळायला जागा नाही, अजूनच्या एका बाजूला धराने तिकडे पळायला गेली तर आम्ही पाण्यामध्ये बुडू बुडू मारू, तिकडे घाटावर पळायला गेला तिकडे आम्ही त्यांना पळू पळू मारू, पाण्यात बुडू बुडू मारू,
डोंगरो पळू पळू मारू हा आमचा इशारा आहे आणि म्हणून त्यांनी ती सुनावणी रद्द केली पाहिजे. अजिबात 21 तारखेची सुनावणी अजनवळे फोरांडाचा प्रकल्प जो होतोय ती सुनावणी त्यांनी रद्द केली पाहिजे. आम्हाला झेल झाली तरी चालेल, आमचं वाटेल ते तरी झाली चालेल. आमच्या त्या दोन्ही गटातले आमच्या दोन्ही जिल्हा परिषद सदस्य आणि आमच्या त्या ठिकाणी 4 पंचायत समिती सदस्य यांचे हे सगळ्यांची उपस्थिती राहणार आहे. त्या आंदोलनाला सर्वसामान्यांमधून ते आंदोलन आहे. हे वैयक्तिक देवराम नांदेचं नाही, अंकुश शेटचं नाही, हे जुन्नर तालुक्याचं आंदोलन आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आवाहन करतोय का या आंदोलनाला साथ द्या आणि चांगल्या प्रकारचं आंदोलन आपल्याला करायचे. मुंबईला जाणारी दूध गाडी नाही गेली पाहिजे, मुंबईला जाणारी भाजीपाल्याची गाडी नाही गेली पाहिजे. म्हणजे मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना कळेल का दुधाची गाडी नाही आली म्हणजे कॉफी पिता येणार नाही. आणि म्हणून नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. आणि म्हणून आम्ही हा तिथं सुरेशभाऊ वाजगे उपोषणला बसले. ते आमरण उपोषण करतात, ते बिचारे ओपन समाजाचे आहेत. इथं एका जातीचं उपोषण नाही, सर्व जाती धर्मांचं उपोषण आहे. मी खरं तर सुरेश भाऊला या ठिकाणी सलाम करतो. आजचा 5वा दिवस आहे. अन्नाचा कंद बिचारा चुरला नाही. आताच आम्ही त्यांना तर भेटून आलो, त्यांना सांगितलं घाबरायचं नाही, तुम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही 21 तारखेची सुनावणी जोपर्यंत रद्द झालेला कागद आमच्या हातामध्ये भेटणार नाही तोपर्यंत मन पारगावच्या कल्याण नगर हायवे रोडला एकही गाडी जाणार नाही. तिथे किती पोलीस आले तरी चालेल, पोलिसांनी आम्हाला अटक केली तरी चालेल, तिथं मिलिटरी आली तरी चालेल, पण तिथं या जुन्नर तालुक्यातला तमाम नागरिक शेतकरी त्या ठिकाणी येणार आहे. आणि मी मगाशी सांगितलंय सर्व समाज बांधवांचा शेतकऱ्यांचा त्या प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या सर्वांचा त्या ठिकाणी ते आंदोलन आहे. खरं तर कायदा सांगतोय की प्यासाच्या अंतर्गत आमच्या परवानगीशिवाय तिथे काही करता येत नाही. मी या मेळेच्या माध्यमातून सांगतो गोविंदराव, सगळ्या ग्रामपंचायत ठराव जवळजवळ 50-60% झालेले. 21 तारखेच्या आतमध्ये सगळे ठराव झाले पाहिजेत. ग्रामसभेची परवानगी घेतल्याशिवाय त्या गावामध्ये मुख्यमंत्र्याचा तो ठराव बदलता येत नाही, पंतप्रधानाला बदलता येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना कुणालाही हे करता येत नाही. एकतर मुद्दे 3 आहेत. आमचं तिथं पर्यटन तालुके, त्या घाटघरला पर्यटन आहे, आणि त्या दुसरा मुद्दा तिथं धरणग्रस्त आहे, आणि तिसरा मुद्दा पेसा अंतर्गत काही करता येत नाही. हे 3 मुद्दे सोडून तो प्रकल्प तिथे होणार नाही. आणि म्हणून कलेक्टर साहेबांना आमची विनंती आहे का कलेक्टर साहेब, पुणे जिल्ह्याची कायदा आणि सुविधा व्यवस्था बिघडली तर याची जबाबदारी तुमच्यावर आहे. म्हणून उद्याच्या उद्या आम्हाला कुठल्याही भावामध्ये 21 तारखेची सुनावणी रद्द केल्याचं पत्र आम्हाला जर आलं तर उद्या ते उपोषण उठाल आणि ते आमचं अनामालचंद रोडचं जे आंदोलन आहे ते सुद्धा आम्ही मागे घेऊ अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी देतो. आमने साहेब, तुम्ही एक जबाबदार अधिकारी आहात आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती, तुम्ही आम्ही दिलेला कागद ताबडतोब SP साहेबांना कळवा. या ठिकाणी किती माणसं मला आता विचारलं तुमच्या साहेबांनी, किती लोक असतील सांगता येत नाही. 10,000 येतील, 15,000 येतील. हे आंदोलन चक्क जम आंदोलन होणार आहे. कुठल्याही प्रकारची मोटारसायकल सुद्धा आम्ही जाऊ देणार नाही. अशा प्रकारे आमच्याकडे गाडी आहेत. हे आमचा खामगावचा सरपंच आहे, भक्कम आहे गाडी, फकडे हा इकडे दुसरा फकडे आहे आमचा देवळे गावचा, याचे फकडे आहेत आमचे. त्या तिकडे एक फकडे आहे आमचा राहुल गुट्टे अध्यक्ष. अशी सगळी फकडे मंडळी आहे. तुम्ही तिथे 100-200 पोलीस आली तरी आमचे 10,000 लोक असतील. म्हणून मी तुम्हाला शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहेत. आणि म्हणून परत एकदा आम्ही या ठिकाणी तुम्हाला हे निवेदन देतोय, तुम्ही त्याची तात्काळ करून उद्याच्या उद्या आम्हाला खरं तर हे रद्द झाल्याचा आम्हाला कागद आला पाहिजे. अशा प्रकारचा मी तुम्हाला विनंती करतो. जरा मोबाईल